नमस्कार मंडळी. तर मी किरण पवार तुम्हाला आज मानकाप्याच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टी मी कथाकथन करणार आहे. जे लास्ट टाईम आपल्या स्टोरीमध्ये झालं होतं की आम्ही तिघं-चौघं मित्र एका ठिकाणी फिरायला गेलेलो आहेत दुसऱ्या दिवसासाठी आणि मग तिथं ताडी पिण्याचा जो काही प्रोग्रॅम होतो आणि त्या प्रोग्रॅममध्ये नंतर पुढं एक बाधा येते, एका मित्राला उलट्या वगैरे होतात. त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल करून मित्राच्या घरी जातो. इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर मानकाप्या या गोष्टीविषयी मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे तो त्याच्या आवाजाने संमोहित करतो. मुळात मानकाप्याविषयीच्या ज्या ह्या काही आम्ही ऐकलेल्या गोष्टी होत्या की तो आवाजाने संमोहित करतो, त्याविषयी मी जे बोललो, माझा मित्र आणि मी, आम्ही दोघं जे भाकड कथांवर फारसा विश्वास ठेवत नसायचो, आम्हा दोघांना पहिला प्रश्न हा पडला होता, जर त्याला मानेच्या वरचा भाग नसतो तर तो साऊंड कुठून क्रिएट करू शकतो. आम्ही दोघं या गोष्टींबाबत फार फनी होतो, परंतु आम्हाला जसे हळूहळू क्रिटिकल अनुभव यायला लागले थोडेसे, आम्ही दोघंही त्या गोष्टींबाबत थोडंसं सिरियस घेण्याचा विचार केला. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी घडलं असं की त्या दिवशीच आम्ही प्लॅन कॅन्सल केला. घरी आलो. संध्याकाळी मी एका एरियामध्ये फिरायला गेलेलो होतो आणि मी त्या एरियामधून फिरत असताना कंटिन्युअसली मला असं जाणवत होतं की एखादी सावली मला चेस करते आहे आणि अचानक माझं डोकं थोडंसं जड पडू लागलं होतं. त्यात थोडंसं कोकण भागामध्ये तुम्ही गेल्यानंतर दमट वातावरण असतं, मग घाम वगैरे हे येणं नॅचरली होत राहतं. परंतु मला त्यावेळेस जो घाम येत होता, म्हणजे वारा आजूबाजूने पूर्ण व्यवस्थित गार एकदम सुगंधपणे चालू होतं, परंतु त्यातही मला घाम सुटत होता आणि डोकं जड पडू लागलं होतं आणि कोणतीतरी एक सावली मला चेस करते आहे याचे मला हळूहळू भ्रम निर्माण होऊ लागले होते. मग मी माझा फिरण्याचा प्लॅन कॅन्सल केला इव्हनिंग टाईमचा. थोडं दूर गेलेलो होतं, 1-1.5 किलोमीटरपर्यंत. तिथूनच चालत चालत वापस आलो. वापस आल्यानंतर अपार्टमेंटच्या खालच्या जागेमध्ये मित्राच्या म्हटलं तिथं थोड्या वेळ बसूयात निवांत रिलॅक्सपणे. तिथं बसलेलो होतो आणि त्यावेळेस माझ्यासोबत असं झालं की एक मुलगा आला तिथं, एक छोटासा, आणि तो खेळत होता त्याचा आणि त्याने माझ्याकडं फुटबॉल फेकला आणि मी त्याच्याकडं रिटर्न दिला आणि रिटर्न दिल्यानंतर 2 मिनटामध्ये असं झालं की तो मुलगा तिथं नाही आहे, म्हणजे तो पटांगणात नव्हताच, कुठंच गायब होता पूर्णपणे. आणि थोड्या वेळात एक गाडी आली सोसायटीमधली दुसरी आणि तिथून एक मुलगा उतरला, जी की ती फॅमिली बाहेरगावी गेलेली होती आणि तो मुलगा आत्ता आलेला होता. म्हणजे जो मुलगा मला थोड्या वेळापूर्वी, काही सेकंदापूर्वी दिसला, ज्याच्यासोबत मी फुटबॉल खेळत होतो, तो ॲक्च्युअलमध्ये तिथं प्रेझेंटच नव्हता. तो आणि त्याची फॅमिली गावाला गेलेली होती. थोडक्यात मला काही फ्युचर इन्सिडेंट दिसू लागले असं मला 1 सेकंदासाठी जाणवायला लागलं, परंतु माझ्या लक्षात येत होतं की ह्या गोष्टी खूपच क्रिटिकल लेवलला चालल्यात. त्यानंतर मानकाप्याविषयीच्या मेन गोष्ट म्हणजे जर तुमच्या एरियात तुम्हाला आजूबाजूला तरच दिसलं, थोडक्यात ते लंगडं असलं पाहिजे हा मुद्दा आहेच, परंतु जर तरच दिसलं तर तुम्ही समजून जायचं की त्या एरियामध्ये मानकाप्याचा सहवास आहे. आता मानकाप्याविषयीच्या ह्या जेवढ्या काही कथा होत्या, तर त्याला घालवायचं कसं हे कोणालाच माहीत नाही. सगळ्यांचं असं ठाम मत झालेलं आहे की मानकाप्या एकदा त्याच्या एक्झिस्टन्सवरती उतरला, त्याने त्याचा एक्झिस्टन्स जाणून दिला की तो एका तरी व्यक्तीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं पूर्ण म्हणजे आमच्या तिघा-चौघांमध्ये थोडीशी वचक आणि दहशत जी काही आहे ती वसलेलीच होती. आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी देवस्थानाच्या ठिकाणी जाऊ. आम्ही प्लॅन केलं की कुणकेश्वरला एक चांगलं मंदिर आहे वगैरे महादेवाचं, तिथं जाऊयात. त्यानंतर अजून दुसरे जवळच्या आसपासचे ठिकाणं आहेत, तिथं जाऊयात वगैरे. आमचं ठरलं की दुसऱ्या दिवशी आता देवाच्या दर्शनाला जायचं आहे आणि आम्ही प्लॅन केल्याप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी निघालो असताना वाटेत एक अडथळा असा आला की पहिल्यांदा स्टार्टिंगलाच आमचं टायर डायरेक्टली पंक्चर झालं आणि ते अचानक चालू गाडीला स्पीडमध्ये पंक्चर झालं. त्यामुळं गाडी थोडीशी ओबडधोबड इकडं तिकडं झाली. लगेच ब्रेक दाबला मित्राने, त्यांनी थोडंसं व्यवस्थित केअरिंग लक्ष दिलं अचानक काय झालेलं, आणि मग थोड्या वेळाने आम्हाला गाडीला दुसरं नीट वगैरे करावं लागलं. पण अडचण आली जाताना. मेजर इन्सिडेंट झाल्याच्यामुळं आम्हाला अर्धा-पाऊण तास तब्बल जवळपास लेट झालं पोहोचण्याच्या ठिकाणावरती. कुणकेश्वरचं मंदिर जे आहे, मंदिराला लागूनच समुद्रकिनारा आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर मग महादेवाच्या मंदिरात बसलो आणि महादेवाच्या मंदिरात ज्यावेळेस डोळे मिटून बसलो त्यावेळेस
त्या 3-4 दिवसांमध्ये जे काही निगेटिव्ह वाईब चालू होते त्याच्यातून थोडंसं पॉझिटिव्ह फीडबॅक भेटल्यासारखं झालं. आणि प्रत्येक वेळी आपल्याला एखादं दृष्टांत भेटतो असं होतं काहीतरी. मग एखादं दृष्टांत भेटल्यासारखं झालं आणि असं लक्षात आलं की एक टोळी फिरायला लागलेली आहे आणि ती टोळी लहान मुलाच्या रडण्याच्या बाळाचा आवाज करून तुमचं घर लुटून नेते. आणि मला नेमकं ते मुलाविषयीचे मला जे स्वप्न पडले होतं, लहान मुलगा फुटबॉल खेळते वगैरे, ते सगळं रिकॉल व्हायला लागलं. मग मी पूर्णपणे एकदम भांबावून गेल्यासारखं झालो होतो. मला समजत नव्हतं की काय करायचं काय नाही. तर तो टाईम रिलॅक्स करायचं ठरवलं. मग थांबलो आम्ही. इव्हनिंग होऊ दिली. इव्हनिंगच्या वेळी बीचवर व्यवस्थित बसलो वगैरे, थोडं समुद्राच्या लाटांमध्ये आतमध्ये खेळायला वगैरे जाऊ असं तसं. जसं आत गेलो एका मोमेंटला एका ठिकाणी एकदम अचानकच डायरेक्ट खोल गड्डा होता समुद्रामध्ये आणि तो कोणालाही जाणवला नाही लवकरात लवकर. आणि आमच्यातला जो एक मित्र होता तो मध्ये हळूहळू थोडं व्यवस्थित जात होता. पावता येतं त्याला नो डाऊट. परंतु त्या गड्ड्यात अचानकच त्याचा पाय गेला आणि तो डायरेक्ट आतमध्ये फसत ओढल्या जायला लागला. असं वाढायला लागलं त्याला कोणतरी आत ओढते. प्रचंड घाबरलेलो होतो. कसं तरी 2-3 मित्र आम्ही मिळून त्याला वर काढलं. त्याला वर काढल्यानंतर आम्ही दोघं पण एकमेकांकडे बघून बोललो एकमेकांना की आपण ही खूप मोठी चूक केली आहे. मानकाप्याची जी जागा होती जिथं आपल्याला लोक जाऊ नको म्हणत होते आपले मित्र, आपण तिथं गेलो आहे. आपल्याला याचं प्रायश्चित्त म्हणून काहीतरी करावं लागेल. आपण परत वापस तिथं जाऊ, तिथं मानकाप्याला काहीतरी बोलू, काहीतरी शब्द सांगू की भाई तू असं काही नको करू वगैरे वगैरे. आणि आम्ही ठरवलं डेअरिंगनी की आता आपल्यावरचं संकट दुसऱ्यांना द्यायचं नाही आहे, तर आम्ही जाऊयात त्या ठिकाणी. प्लॅन ठरला, सगळं झालं आणि गेलो आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस त्या जागी हे नैवेद्य वगैरे करून नेले, नैवेद्य ठेवू वगैरे. पारंब्याच्या झाडाखाली जसं तिथं जाऊन नैवेद्य ठेवायला गेलो, तिथं काहीच नव्हतं आजूबाजूला. पूर्ण मोकळं पटांगण, ते एक आंब्याच्या पारंब्याचं झाड, कुठून कसं माहीत नाही. पूर्ण स्पष्ट जागेवरती एक नाग आला आणि दोघांच्या पण पायाच्या घोट्यावरती त्याने एकदम जोरात डंक मारले. तो डायरेक्टली निघून गेला. त्याने जसा डंक मारला जोरात, एवढा भयानक साप होता. मित्र आलेलेच होते सोबत दोघं, ते साईडला थांबलेले होते. त्यांनी बघितला प्रकार. आम्ही दोघं पळत आलो वापस त्यांच्याकडं. म्हणजे थोडीशी सांगितलं त्यांना असं असं झालं आहे, जे काय झालं होतं ते दाखवलं. साप चावला आहे, नाग वगैरे. मला लवकर एकदम फास्टमध्ये आम्हाला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेण्यात आलं आणि त्यानंतर उपचार वगैरे झाले. सुदैवाने त्याच्यातून बचावलो. परंतु तो एक्सपिरियन्स एवढा भयंकर होता. आम्ही त्याच्यानंतर कोकणातून वापस आलो. त्यानंतर अजूनपर्यंत आम्ही कोकणात जायचं नावही काढलेलं नाही आहे.